राजन पाटील साहेबांच्या बद्दल आम्हाला सगळ्यांना आदर आहे. काय 4-2 ठराविक लोक कान फुंकणारे त्यांच्याकडे आहेत, त्यांच्यामुळं त्यांचं थोडंसं नुकसान झालेलं आहे. परंतु भाजपामध्ये येत असताना भाजपाची एक विचारधारा आहे आणि अगोदर राष्ट्र, त्याच्यानंतर पक्ष आणि मग आपण, अशी भाजपाची भूमिका राहिलेली आहे. आणि आरक्षण जाहीर झालेले आहे आणि वेगवेगळे पक्ष देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, तयारीला लागलेले आहेत. परंतु वर्षानुवर्षे जे कार्यकर्ते या निवडणुकीच्या संदर्भाने तयारी करत आहेत, या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा या कार्यकर्त्यांची असते. परंतु पक्ष लक्ष देतोय का नाही हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भाजपाचे काम करणारे संजीव खिलारे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात देखील काम करत आहेत. त्यांनी अनेक प्रश्न देखील सोडवले आहेत. ते पोखरापूर गणातून जो अनुसूचित जाती पुरुषासाठी आरक्षित झालेला आहे ते इच्छुक आहेत. तर आपल्यासोबत दादा आहेत. दादा, काय सांगाल, आपला अपघात झाला असताना आपण घरी बसला आहात, तर आता निवडणूक लागली तर कशी तयारी आहे? नमस्कार, मी संजीव खिलारे. गेली 25-30 वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करतो आहे. गेली 10 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून समाजातला जो वंचित घटक आहे, शेतकरी, कष्टकरी, या वंचितांसाठी, सामाजिक न्यायासाठी सातत्यानं रस्त्यावरची लढाई करतो आहे. खरं तर आपण म्हटलेलं खरं आहे की गेली अनेक वर्ष दलित चळवळीतला कार्यकर्ता, अनुसूचित जाती जमातीचा कार्यकर्ता काम करत असतो आणि आरक्षण आल्याच्या नंतर मग गावगाड्यातली त्या विभागातली प्रस्थापित व्यवस्था एखाद्या चांगल्या चाणाक्ष कार्यकर्त्याला खाड्यासारखं बाजूला काढते. परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये तशी परिस्थिती नाही. माझ्यासारख्या सर्वसामान्य गरीब कार्यकर्त्याला पक्षानं खूप काही भरभरून दिलं आहे. मी गेली 10 वर्ष काम करत असताना मी राज्याला अनुसूचित जाती मोर्चासाठी सचिव म्हणून काम केलं, प्रदेश सरचिटणीस म्हणून काम केलं, प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम केलं. सोशल मीडियाचा राज्याचा मी प्रभारी होतो आणि देशामध्ये टॉप 5 मध्ये भाजपा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्राची टीम गणली गेली होती. एवढं चांगलं काम करत असताना भाजपानं सातत्यानं मला माझा सन्मान केलेला आहे, माझ्या विचाराचा सन्मान केला आहे. मी ज्या वेळेला अशा वंचित समाजाच्या घटकांविषयी ज्या वेळेला भूमिका मांडली, त्याला मूर्त स्वरूप कायद्याच्या स्वरूपात बदलण्याचं काम राज्य सरकारनं भाजपाच्या केलेलं आहे. म्हणून माझी खात्री आहे की या साऱ्या प्रश्नावर काम करत असताना लोकसभा, विधानसभा, मागील जिल्हा परिषद, पंचायत समिती मी निष्ठेनं, प्रामाणिकपणानं काम केलं आहे. त्यामुळं भाजपाच्या वतीनं मला या गणामध्ये निश्चितपणानं उमेदवारी दिली जाईल असा माझा विश्वास आहे. दादा, आपण या जो पोखरापूरचा तलाव आहे त्या संदर्भाने देखील अनेक आंदोलनं केली, तो नेमका प्रश्न काय होता? हो, खरं तर पोखरापूर, खवणी सारोळे, चिखली, हिवरं, यावली, वडाची वाडी हा सगळा परिसर ड्राय एरिया आहे. आणि काय निसर्गाचा कोप असावा किंवा निसर्गाचं काय जादू आहे असेल मला माहीत नाही, परंतु या परिसरामध्ये पाऊस पडत नसायचा अशी परिस्थिती. यावर्षी चांगला पाऊस पडला, हा भाग सोडा. परंतु 1978-19 साली पोखरापूरचा पाझर तलाव कार्यान्वित झाला, ते काम पूर्ण झालं आणि लोकांनी, धोंडीबादादा उन्हाळे कैलासवासी, आता ते स्वर्गवासी आहेत, आणि आमच्यातले सुरेश भोसले सर किंवा काकडे कंपनी, अशा या परिसरातल्या लोकांनी त्या तलावामध्ये उजनी धरणाचं पाणी आलं पाहिजे असं स्वप्न बघितलं होतं. आणि त्या माध्यमातून त्यांनी येवतीचा जो तलाव आहे, इंग्रजाच्या काळात निर्मिती झालेला, त्या तलावातून पोखरापूर तलावात पाणी आलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी गेल्या 40 वर्षापासून त्यांनी लावून धरली होती. आणि मी या चळवळीशी खरं तर 1999 पासून जोडला गेलेलो होतो. मग आमरण उपोषणं झाली, विविध आंदोलनं झाली, रस्ता रोको झाले, धरणी आंदोलनं झाली, अनेक लोकप्रतिनिधींना निवेदनं दिली. आणि खरं तर सुभाष बापूच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारनंच या आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक 2ला मान्यता दिली आणि ती योजना सुदैवानं गेल्या वर्षी कार्यान्वित झाली. देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते. भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीश आप्पा काळे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी थोडासा हा विषय लावून धरला आणि ती आता मला वाटतं डावी वितरिका नलिकेद्वारे हे पाणी आलेलं आहे. परंतु ती योजना खरं तर
खऱ्या अर्थानं जरी आलेलं असलं पोखरापूर तलावामध्ये तर ती योजना सध्या फेल गेलेली आहे. म्हणून आम्ही आदरणीय विखे पाटील साहेब हे पाटबंधारे मंत्री आहेत, तर आमच्या परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन मी विखे पाटील साहेबांना सोलापूरला भेटलो, महुदला भेटलो, मुंबईला जाऊन भेटलो आणि त्यांना विनंती केली की साहेब उजनी तलावात उजनी धरणातलं पाणी अतिरिक्त पाणी कॅनॉलद्वारे आपण सोडताय. यावेळेला तर 3 महिने पाणी ते वाहून जात होतं. मग अशा वेळेला वाहून जाणारं हे पाणी उचलून जर आम्हाला कॅनॉलद्वारे जर दिलं तर खवणी, सारोळं, पोखरापूर ह्या भागाला तर पाणी मिळेल, पोखरापूर तलावात पाणी आणखी मिळेल. तो दक्षिण भाग राहिलेला जो भाग आहे तो आमचा सुजलाम सुफलाम होईल. त्याचबरोबर माझ्या डोक्यात असं आहे की जो राहिलेला भाग आहे चिखली, हिवरं, यावली, वडाची वाडी यासुद्धा भागाला तिथून उचल पाणी आणून इथं भोसल्यांचा मला वाटतं खडी क्रेशर आहे, ती सर्वात उंचवट असलेला भाग आहे, तिथून कॅनॉलद्वारे सगळ्याला पाणी मिळेल. त्याच्यासाठी माझं पुढचं कार्य म्हणजे अपेक्षित आहे. एक फेरी झालेली आहे, सगळ्या अधिकाऱ्यांनी सर्वे देखील केलेला आहे. त्या संदर्भातलं इस्टिमेट तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवायचं आहे आणि त्या योजनेला मान्यता घेणं माझ्या पुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यासाठी माझे सगळे परिसरातले शेतकरी माझ्यासोबत आहेत. दादा, आपण महायुतीचं काम केलात, लोकसभा असेल किंवा विधानसभेला प्रामाणिकपणे काम केलात. आता माजी आमदार राजन पाटील देखील भाजपमध्ये इच्छुक आहेत, तर तुमचं काय भूमिका राहील आणि तुम्हाला मग न्याय मिळेल का? आता मी तर गेल्या 1 महिन्यापासून माझा अपघात झाला आणि मी घरीच आहे. आदरणीय राजन पाटील साहेबांच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आदर आहे. खरं तर ते नेहमीच शेतकरी, कष्टकरी, वंचितांसाठी सातत्यानं न्यायाची भूमिका घेत असतात. काय 4-2 ठराविक लोक कान फुंकणारे त्यांच्याकडे आहेत, त्यांच्यामुळं त्यांचं थोडंसं नुकसान झालेलं आहे. परंतु भाजपामध्ये येत असताना भाजपाची एक विचारधारा आहे आणि अगोदर राष्ट्र, त्याच्यानंतर पक्ष आणि मग आपण, अशी भाजपाची भूमिका राहिलेली आहे. आणि समाजातला जो वंचित घटक आहे, समाजातला शोषित घटक आहे, जो नाहिरे वर्ग आहे, अशांच्या उत्थानासाठी, सामाजिक न्यायासाठी, बंधुत्वासाठी, हिंदुत्वासाठी भाजपा काम करते. आणि त्यांना हे काय नवीन नाही, त्यांच्या वडिलांचा वारसा आहे, त्यांच्या घराण्याचा वारसा आहे. त्यामुळं ते निश्चितच भाजपाच्या या सगळ्या विचारधारेमध्ये रुजतील आणि आम्हाला एक चांगलं नेतृत्व भेटेल अशी एक आमची अपेक्षा आहे. बघूया, अजून तरी काय त्यांच्याकडून असं निश्चितपणानं काय पॉझिटिव्ह आम्हाला ऐकायला मिळत नाही. ते ज्या वेळेला प्रवेश करतील त्यावेळेला आम्ही सगळेजण मनापासून स्वागतच करणार आहे. दादा, आपण निवडणुकीची मोठी तयारी देखील केली होती. जिल्हा परिषद लढवण्याची आपण म्हणून इच्छा देखील आपली होती, अनेकदा बोलून देखील दाखवली होती. परंतु या मोहोळ तालुक्यात एकही जागा आपल्या अनुसूचित जातीसाठी रिझर्व्ह झाली नाही. बाकीच्या ज्या सर्वसाधारण जागा पडल्यात तर त्यावरून काय लढण्याची इच्छा आहे का? नाही, तसं काय नाही. कसं आहे की अनुसूचित जाती प्रवर्गासाठी या तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी आरक्षण जरी नसलं तरी या मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 39,000 मतदान अनुसूचित जातीचं आहे. त्याचबरोबर अनुसूचित जमाती देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ओबीसींची पण संख्या जास्त आहे आणि मराठा बांधव आहे. सगळेजण गुण्यागोविंदानं या ठिकाणी चांगलं विकासाचं काम करतायत. परंतु अलीकडच्या काळामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही नेत्यांकडून थोडंसं जातीयवादाचा एक किनारा येते आहे. परंतु जनता सुज्ञ आहे. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. सामाजिक समतेसाठी, बंधुत्वासाठी तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिल्या आहे. आपला देश लोकशाहीचा अंगीकार करतो आहे. त्यामुळं याला काय थारा मिळणार नाही. परंतु आपण जो प्रश्न उपस्थित केला आहे तर या जिल्हा परिषद गटामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 13% धरली जाते. जेवढे सीट त्याला 13% असं म्हणून उतरत्या क्रमानं म्हणजे चढत्या क्रमानं जे काय आरक्षण असेल ते येतं आहे. त्याच्यानंतर मला वाटतं चढत्या क्रमानं जे आरक्षित गट राहिलेले आहेत त्या तिथल्या कार्यकर्त्याला संधी मिळणारच आहे आणि पुढच्या टर्मला निश्चितपणानं मोहोळमध्ये अनुसूचित जातीचं आरक्षण होईल. परंतु मला माझ्या महायुती सरकारचं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत
त्यांचं मला कौतुक वाटतं आहे. अतिशय कल्पकतेनं त्यांनी राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुराही सांभाळलेली होती. समाजातला वंचित घटक जो असतो, काम करणारा पक्षाचा घटक असतो किंवा सगळीकडेच विकास कामं करणारा एखादा चांगला सक्षम कार्यकर्ता असतो, अशा कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम त्यांनी नेहमीच केलेलं आहे. राज्य सरकारकडं देवेंद्रजीकडं त्यांनी शिफारस केली आहे, त्यांनी विनंती केली देवेंद्रजींना की या आगामी जिल्हा परिषदेमध्ये, नगर परिषदांमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये या अशा काम करणाऱ्या चांगल्या कार्यकर्त्याला तिथं संधी मिळावी म्हणून जिल्हा परिषदेला 4 जणांना स्वीकृत सदस्य म्हणून घ्यावं आणि पंचायत समितीला 2घांना स्वीकृत सदस्य घ्यावा अशी म्हणून शिफारस केली. निश्चितपणानं सरकार त्याचा विचार करेल आणि चांगलं काम करणाऱ्या, समाजासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून काम करणाऱ्या, विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळेल असा एक आशावाद आहे. दादा, गेल्या 1-2 महिन्यापूर्वी आपल्या गाडीचा अपघात झाला, ॲक्सिडेंट झाला, त्यामुळे आपल्या कुठेतरी संपर्क होता, ते नाळ तुटलेली दिसते. आणि कसा आता संपर्क ठेवून आहात मतदारसंघात किंवा जे कार्यकर्ते आहेत, आपले पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी कसा संपर्क आहे आणि मग जनतेला काय आव्हान असेल? मी तर खरं तर अपघाताच्या नंतर माझा संपर्क संवाद तुटलेला होता. प्रचंड मी जखमी झालेलो होतो. दोन्ही हात माझे फ्रॅक्चर होते, पायाचे अंगठे फ्रॅक्चर होते, खांदा उकळलेला होता, उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, सूज प्रचंड होती. आणि सगळे म्हणजे असं असताना माझ्या मुलांनी माझ्याकडं जवळपास एक 20-25 दिवस मोबाईल तर माझा नव्हताच माझ्याकडं. पण अनेकांना असा प्रश्न होता, मुलं मला म्हणायची की सगळ्या कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत, लोकांचे प्रश्न येत आहेत, म्हणजे लोकांचे फोन येत आहेत. वंचित समूहातील माझे सहकारी शेतकरी, कष्टकरी सातत्यानं विचारणा करत आहेत. मग मीच पोस्ट टाकली की मी असा अपघातामुळे मी आजारी होतो, परंतु मी आता सक्रिय होतो आहे. आणि ज्यावेळेला मी हॉस्पिटलमध्ये मधून आलो त्यावेळेला मानेगाव तालुका माडा इथले पारधी समाज आणि डोंबारी समाज माझ्याकडे आले. 38 घरं आमची पाण्यात होती आणि सरकारनं आम्हाला मदत दिली नाही. म्हणजे माझी काही नाळ तुटलेली नाही. या सगळ्या वंचितांसाठी मी सातत्यानं काम करत असतो. मला अनेकांचे फोन आले आणि ज्यावेळेला आरक्षण जाहीर झालं त्यावेळेला लोकांमध्ये एक समाजातल्या नाहेरी वर्गांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. त्या सगळ्यांनी मला आग्रह केलेला आहे की कार्यकर्त्यांनी आग्रह केलेला आहे आपण ही पंचायत समिती गणाची निवडणूक लढली पाहिजे आणि पक्षाकडे तिकीट मागणी केली पाहिजे, अशा पद्धतीचा सगळ्यांचा आग्रह आहे. मला खात्री आहे प्रत्येक गावामध्ये मी जे समाजातील जे विचारवंत आहेत, गावगाड्यामध्ये विकासाची कामं करत आहेत, गावगाड्याशी जे समन्वयानं, समतेनं, बंधुत्वानं काम करतात, माणुसकीची जपणूक करत आहेत, अशा सगळ्यांच्या, सर्व पक्षांच्या मी संपर्कात आहे. आणि मी पक्षाकडे तिकीट मागणी केलेली आहे. मला जर पक्षानं संधी दिली तर निश्चितपणानं लढणार आहे. मी सगळ्यांच्या संपर्कात आहे, एवढं सांगतो. हे होते आपले भाजपाचे प्रदेश सचिव सदस्य यांनी पक्षासाठी राज्य परिषद सदस्य संजीवदादा खिलारे आणि अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संजीवदादा खिलारे हे गेल्या अनेक वर्षापासून पक्षात काम करत आहेत आणि लोकसभा असेल, विधानसभा या निवडणुकीत पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केलं, त्याग केला आणि मोठी तयारी देखील केली होती जिल्हा परिषद लढण्याची. परंतु अचानक असं आरक्षण बदललं आणि सध्या यांनी पंचायत समितीचं जे आरक्षण पडलेलं आहे पोखरापूर गटातून अनुसूचित जाती पुरुषासाठी या ठिकाणाहून निवडणूक लढण्याची तयारी देखील केलेली आहे, पक्षाकडे मागणी केलेली आहे. पक्षाने निश्चित विचार करावा अशी यांची भूमिका आहे. BC न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर.